केलेली आहे। अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। तर एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता सध्या समोर आलेली आहे। वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाणार असल्याचं त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय। मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। वाल्मिक कराड आपण पाहतोय पोलिसांना शरण जात असताना याआधी त्याने एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की देशमुखांचा मारेकरी जो पण असेल त्याला शिक्षा व्हावी आणि मी जर दोषी ठरलो तर न्यायदेवता जी पण शिक्षा देईल ती मी मान्य करण्यास तयार आहे। पोलिसांना शरण जात आहे, मात्र कोणत्याही प्रकारचा गुन्हा अजून त्यांनी मान्य केलेला नाहीये, हत्या केलेलं नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलेलं आहे। दरम्यान पोलिसांना शरण येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि आता पोलीस चौकीमध्ये जात असताना CIDच्या कार्यालयामध्ये जात असतानाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। आताची सर्वात मोठी बातमी, गेल्या 15 दिवसांपासून आपण पाहतोय संपूर्ण राज्याचं राजकारण वाल्मिक कराड या एका नावामुळे ढवळून निघालं होतं। हिवाळी अधिवेशनात सुद्धा यावरनं मोठा खडाजंगी आपल्याला बघायला मिळाली होती। संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला होता। स्वतः महायुतीचे जे आमदार आहेत त्यांनी, सुरेश धस यांनी हा आरोप केला होता, यासोबतच क्षीरसागर यांनीही आरोप केला होता आणि विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं। त्यानंतर वाल्मिक कराडचा शोध सुरू होता आणि आता अखेर वाल्मिक कराड स्वतः CID पोलीस कार्यालयामध्ये CID कार्यालयामध्ये जात असतानाची दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्करलेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते। आता यानंतर CID कशा पद्धतीने वाल्मिक कराडची चौकशी करणार, या संपूर्ण घटनेमध्ये वाल्मिक कराड दोषी ठरणार की नाही हे सगळं पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुर्तास आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। गेल्या 15-1 दिवसांपासून वाल्मिक कराड या नावाभोवती संपूर्ण राजकीय वलय अगदी हलवून निघालं होतं। त्यानंतर सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत वाल्मिक कराड याची चर्चा होती। मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आली होती वाल्मिक कराडला ताब्यात घेण्यासाठी। आपण पाहिलं बीडमध्ये, लातूरमध्ये या संदर्भात आंदोलनं उभी राहिलेली होती आणि वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी मोठा फौजफाटा पोलिसांकडून सुद्धा करण्यात आला होता। कालच आपण पाहिलं तर 9 पथकं ही CIDने पाठवली होती वाल्मिक कराडचा शोध घेण्यासाठी। मात्र वाल्मिक कराडचा शोध लागल्याने अखेर वाल्मिक कराडने आता एक व्हिडिओ जारी केलेला आहे। पोलिसांना शरण जात असल्याचा हा व्हिडिओ आहे। त्याने काय म्हटलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण काही क्षणांपूर्वीच पाहिलं आणि त्यानंतरची अगदी थेट दृश्य आपण बघतोय। पुण्यातली आहे दृश्य, पुण्यामध्ये CID कार्यालयाबाहेरची दृश्य आहेत आणि यावेळेस वाल्मिक कराड हा CIDला शरण जात असल्याचं आपण पाहतोय। यानंतर आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कोणता नवा ट्विस्ट येणार का, वाल्मिक कराडच आरोपी ठरणार का, ह्या सर्व गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान व्हिडिओमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी नक्की कोण आहेत, त्यांना लवकरात लवकर सापडून त्यांना शिक्षा देणं गरजेचं आहे आणि मी या पद्धतीचा कोणताही गुन्हा केलेला नाहीये, मात्र चौकशी अंती जर मी गुन्हेगार ठरलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती मी मान्य करण्यास तयार असल्याचं